या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना, संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल। प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे। रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन, रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा। शिवबाज संपर्क कार्यालय, बोद्धुल निवास, अशोक चौक, सोलापूर। सभासद व्हा, एकत्र या, संघटित व्हा। संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सुभाष देशमुख यांनी उभा केलेला कार्यकर्त्यांचा पॅनलसाठी कंबर कसली आहे। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पॅनलमुळे नाराज काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या घरोघरी जाऊन देशमुख गाठीभेटी घेत आहेत। यापूर्वीच त्यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांना सोबत घेतले आहे। सुभाष देशमुख यांनी आमदार विजयकुमार देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे, काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, काँग्रेसचे महादेव चाकोते, सिद्धाराम चाकोते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जाफरताज पाटील यांच्या घरी जाऊन पाठिंबा घेतला आहे। शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनीही पाठिंबा दिला आहे। शनिवारी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या राजवाडी चौकातील संपर्क कार्यालयात आमदार सुभाष देशमुख, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, बळीराम साठे, महादेव चाकोते, बाळासाहेब शेळके, सिद्धाराम चाकोते, डॉक्टर हविनाळे, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांची बराच वेळ गुप्त बैठक झाली। या बैठकीत बाजार समितीच्या निवडणुकीची व्यूहरचना ठरवण्यात आली। आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, बाजार समितीची निवडणूक ही शेतकऱ्यांची आहे। सुभाष देशमुख यांनी उभ्या केलेल्या पॅनलमध्ये शेतकऱ्यांची मुले उमेदवार आहेत, त्यामुळे या ठिकाणी उपस्थित सर्वांनी या पॅनलला पाठिंबा देऊन विजयी करण्याचा निर्धार केला आहे। सुभाष देशमुख म्हणाले, माझ्या विनंतीला मान देऊन सर्व नेते या ठिकाणी एकत्र आले, त्यांचे आभार मानतो। हे कार्यकर्त्यांचे पॅनल आहे, शेतकऱ्यांच्या हितांचे, कार्यकर्त्यांना न्याय देणारे पॅनल असून त्यासाठी सर्व मतदार सोबत राहतील आणि हे नेते आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडतील अशी अपेक्षा व्यक्त केली। कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुरू आहे। 16 तारखेला मार्गी घेण्याची मुदत होती, 16 तारखेला घेतलेली आहे। आता सर्व नेते मंडळी जे बाहेर आहे सर्वांना भेटण्याचा प्रयत्न केला आहे। सिद्धाराम साहेब बाहेर मालक तर आमच्या बरोबरच आहे। या सर्वांना मी भेटलो, विनंती केली की बाबा सर्व कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे, कार्यकर्ते आहेत उभारलेले, आपलं सर्व नेते मंडळामध्ये विनंती आहे की आम्हाला तुम्ही ह्या सर्व कार्यकर्त्यांच्या पॅनलला सहकार्य करा। भविष्यामध्ये सामान्य कार्यकर्ते या ठिकाणी वेगळं वेगळं काम करण्याचा प्रयत्न करा। सर्वांचंच मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आज एकत्रित बसलो, वैयक्तिक भेटल्यानंतर हो म्हटले। आज आम्ही एकत्र बसलेलो, आज फक्त जबरदस्त पटेल आलेले नाही तर बाहेर गेले ते पण याच्यामध्ये आहे आणि मी सर्वांचंच मनापासून आभार मानतो। सर्वांनी एकसंघ होऊन लढायचं ठरवलेलं आहे आणि ही जाहीर सभा घ्यायची गरज नाही, कारण मर्यादित मतदान असते। एका गावात 50 सुद्धा मतदार नसतात, 50 मतदार येऊ शकत असतात। त्यापेक्षा असं प्रत्येकाने प्रत्येकाच्या जबाबदारी ठरवलेली आहे, त्या त्या जबाबदारी पार पाडते। मला असं वाटतं की हे कार्यकर्त्यांचं पॅनल, शेतकऱ्यांच्या हिताचं पॅनल, शेतकऱ्याला न्याय देणारं पॅनल 100% होईल। मला खात्री आहे मतदार चालाक्ष आहे, मतदाराला माहिती आहे कोणाला मतदान करायचं आहे, तर तो बोलत नसतो, तो कृती करून दाखवतो। ते त्या 27 तारखेला मतदार सर्वांच्या पाठीशी उभा राहील, केल्याशिवाय